23 आणि 24 सप्टेंबरला मुंबईमध्ये भाजपची मॅरेथॉन बैठकीमध्ये उमेदवारांच्या नावांवरती शिक्कामोर्तब होणार। महायुतीमध्ये 288 पैकी 168 जागांवरती कोणताही वाद नाही। बहुतांश जागा सिटिंग गेटिंग फॉर्म्युल्यामुळे निकाली निघाल्या। एबीपी माझाला महायुतीमधल्या वरिष्ठ नेत्यांची माहिती। जागा वाटपाच्या संदर्भात महायुतीची 24 आणि 25 सप्टेंबरला बैठक। वाद असलेल्या जागांवरती दिल्लीमध्ये अमित शहांच्या उपस्थितीमध्ये महायुतीच्या नेत्यांची बैठक होणार असल्याची माहिती। राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये जागा वाटपावरती चर्चा। विधानसभेसाठी महायुतीमध्ये 70 पेक्षा अधिक जागांवरती दावा केला जाणार असल्याची माहिती। विद्यमान आमदाराचं तिकीट न कापण्याची बैठकीमध्ये हमी। राष्ट्रवादीचे नेते भाजप नेत्यांची दिल्लीमध्ये तक्रार करणार असल्याची सूत्रांची माहिती। वादग्रस्त वक्तव्यातून तेढ निर्माण करण्याला राष्ट्रवादीचा आक्षेप। प्रफुल्ल पटेल तटकरे थेट दिल्लीतल्या पक्षश्रेष्ठींशी साधणार संवाद। महाविकास आघाडीमध्ये वर्धा पॅटर्नची पुनरावृत्ती। मतदारसंघ एकाकडे आणि सक्षम उमेदवार दुसऱ्या पक्षाकडे असल्यास होणार उमेदवारांची देवाणघेवाण। राहुल गांधींवरील वादग्रस्त वक्तव्यांवरून गायकवाड बोंडे ठाम। ठाकरेंच्या आंदोलनाची पर्वा नाही, गायकवाड आणि बोंडेंची भूमिका। नाशिकमध्ये संजय गायकवाड यांनी राहुल गांधींसंदर्भात केलेल्या वक्तव्याचा निषेधार्थ काँग्रेसचं आंदोलन। संजय गायकवाड यांच्या अटकेची आंदोलकांची मागणी। अजित पवार यांच्या फेसबुक पेजचे स्क्रीनशॉट काढून फेसबुक हॅक झाल्याची जाणीवपूर्वक फेक न्यूज पसरवली। राष्ट्रवादीच्या शिवाजीराव गर्जे यांचा दावा। सायबर क्राईम अंतर्गत गुन्हे दाखल करून कारवाईची केली मागणी। सांगलीमध्ये 4 ऑक्टोबरला नितीन गडकरी आणि शरद पवार एकाच मंचावरती येणार। मराठा समाज सांस्कृतिक भवनातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमाच्या निमित्तानं दोन्ही नेते एकाच मंचावरती येणार। महायुतीचे सहयोगी आमदार असलेल्या राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या शाहू विकास आघाडी पक्षाला केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मान्यता। त्यामुळे राजेंद्र पाटील यड्रावकर शाहू विकास आघाडीकडून निवडणूक लढण्याची शक्यता। शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांची एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड केली जाणार। सूत्रांची माहिती। दरम्यान ऐन निवडणुकीच्या तोंडावरती पद मिळत असल्यानं गोगावले हे पद स्वीकारणार का त्याकडे लक्ष। ओबीसी आरक्षणाला धक्का न लावण्याचं राज्य सरकारचं आश्वासन। मात्र आश्वासनाला तडा गेल्यास ओबीसी समाजही रस्त्यावरती उतरणार। राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा सरकारला इशारा। धनगर समाजाच्या आरक्षणासंदर्भात सह्याद्रीवरती बैठक। एसटी आरक्षणामध्ये अ आणि ब वर्ग करा, प्रकाश शेंडगे यांची मागणी। पुढची बैठक सोमवारी होणार असल्याची माहिती। शनिवारपासून राज्यामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज। पुढील 48 तासांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते स्वच्छ ही सेवा या अभियानाचा शुभारंभ। गिरगाव चौपाटीवरती हातामध्ये झाडू घेत मुख्यमंत्र्यांकडून स्वच्छता। सकाळचं प्रदूषण कमी झालं पाहिजे। गिरगाव चौपाटीवरती स्वच्छतेसंदर्भात बोलताना मुख्यमंत्र्यांचा राऊतांना टोला। गणेश विसर्जनानंतर मुंबईच्या जुहू समुद्र किनाऱ्यावरती स्वच्छतेचा उपक्रम। गायक उत्कर्ष शिंदे यांची उपस्थिती। मुंबई विद्यापीठ आणि विल्फ्रिड कॉलेज त्यासोबतच रॉयल कॉलेज मीरा रोड, NL डालमिया कॉलेजच्या NSS युनिटच्या विद्यार्थ्यांचा उपक्रम। अंधेरीमध्ये आज रात्री 8 पासून उद्या दुपारी 2 वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद। दुरुस्तीच्या कामांसाठी अंधेरीमध्ये 18 तास पाणी पुरवठा नाही। मुंबई ते मांडवा या दरम्यान धावणारी रोरो बोट रेवदंड्यापर्यंत नेण्याचा निर्णय। त्यासाठी 175 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी। त्यामुळे मुंबई ते रेवदंडा हे अंतर 4.5 तासांवरून अवघ्या 2 तासांवरती येणार। सिडकोच्या 40,000 घरांसाठी दसऱ्याला सोडत। वाशी, सानपाडा, जुईनगर, खांदेश्वर, नेरळ या ठिकाणी मोक्याच्या ठिकाणी रेल्वे स्थानकाच्या शेजारी असलेल्या घरांसाठी तोडत। 22 सप्टेंबरला मुंबई विद्यापीठाच्या होणाऱ्या सिनेट निवडणुकीमध्ये मनसे तटस्थ भूमिकेमध्ये। सिनेट निवडणुकीमध्ये मनसेचा कुठल्याही पक्षाला उमेदवाराला पाठिंबा नाही। ठाकरे गटाची युवासेना विरुद्ध अभाविप असा संघर्ष पाहायला मिळणार। लोकलमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी 2 वर्षात स्वतंत्र डबा तयार करा। न्यायालयाचे रेल्वे प्रशासनाला आदेश।
तर नवीन डबा उपलब्ध होईपर्यंत ज्येष्ठांना माल डब्यामधून प्रवासाची मुभा देण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश। टीसनं स्टुडंट्स फोरमवरील बंदी उठवली। बंदीच्या विरोधात विद्यार्थी आणि शिक्षकांनी पुकारलेलं होतं आंदोलन। आंदोलनाची दखल घेत बंदीचा निर्णय मागे। आयसीसी जागतिक महिला क्रिकेट विश्वचषक ट्रॉफी अंधेरीच्या राजाच्या चरणी। महिला क्रिकेट संघानं आता पुरुषांप्रमाणे महिला क्रिकेट विश्वचषक जिंकावा यासाठी अंधेरीच्या राजाला नवस। 3 ऑक्टोबरपासून सुरू होणार वर्ल्ड कप। आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघामध्ये मनसेकडून व्हिजन वरळी कार्यक्रमाचं नियोजन। मनसे आदित्य ठाकरेंनाही निमंत्रण देणार। मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार। संजय पांडे आगामी विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छुक। काही दिवसांपूर्वी संजय पांडे यांनी अंधेरीमधून निवडणूक लढणार असल्याची केली होती घोषणा। मुंबईमध्ये शिवसेनेच्या महिला सेनेचं काँग्रेसच्या विरोधात जोडे मारो आंदोलन। सुनील केदार यांनी लाडकी बहीण योजना बंद करण्याच्या बेताल वक्तव्याचा केला होता निषेध। ठाकरे गटाच्या संजय दिना पाटील यांच्या खासदारकीला हायकोर्टामध्ये आव्हान। शपथपत्रामध्ये आईच्या नावाचा उल्लेख नसल्यानं अपात्र ठरवण्याची मागणी। मिहिर कोटेचा यांच्यासह अन्य उमेदवारांना भूमिका स्पष्ट करण्याचे कोर्टाचे आदेश। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।